नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की विनायक आपलाच मुलगा असल्याचं सत्य समोर आल्यानंतर सिंधू पुढे काय करणार ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की राघव सिंधूला आपला विनायक जिवंत आहे, आपण त्याला ॲक्सिडेंटमध्ये गमावलं होतं, हा आपला खूप मोठा गैरसमज होता म्हणून सांगतो। तेव्हा ते ऐकून सिंधूचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो। ती विचारते, राघव, माझा विनू जिवंत आहे? कसा आहे तो? तो ठीक तर आहे ना? आणि आत्ता कुठे आहे? असे अनेक प्रश्न आता सिंधू राघवला विचारू लागते। तेव्हा राघव म्हणतो, सिंधू, तुला माहिती आहे का, आपला विनू इतके दिवस आपल्या समोरच होता, कारण आपला मुलगा म्हणजे तोच विनू आहे ज्याला मी आणि मधूने बाल अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं। हा तोच विनू आहे। आणि ते ऐकताच सिंधूचा आनंद आणखी 100 पटीने वाढतो। तेव्हा आता बेडवर झोपलेल्या विनूकडे सिंधू अगदी प्रेमाने एकटक पाहू लागते। तेव्हा आता राघव म्हणतो, सिंधू, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि पूर्ण शहानिशा केल्यानंतरच मला हे कळलं की माझा विनायक म्हणजे आपला विनू आहे। तेव्हा आता सिंधू आनंदाने हसू लागते। त्याच वेळेला विनायक हा झोपेतून उठतो। तो राघवला विचारतो, बाबा, तुम्ही आता माझ्याबद्दल बोलत होतात का? त्यावर राघव म्हणतो, हो बाळा। तर सिंधू पळत जाते व विनूला घट्ट अशी मिठी मारते। तेव्हा विनायक विचारतो, काय झालं डॉक्टर आंटी, तुम्ही इतक्या खुश का आहात? काही गुड न्यूज वगैरे आहे का? तर सिंधू म्हणते, हो बाळा, आज मला ना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गुड न्यूज मिळाली आहे। तेव्हा विनायक विचारत असतो, गुड न्यूज? काय आहे ती गुड न्यूज? तेव्हा सिंधू म्हणते, ते मी तुला नंतर सांगते, पण अगोदर मला हे सांग की माझा स्ट्रॉंग मुलगा आता कसा आहे? तेव्हा विनू म्हणतो, मुलगा? डॉक्टर आंटी, तुम्ही मला मुलगा मानता? मग मी तुम्हाला छोटी आई म्हणू शकतो ना? तेव्हा आता सिंधू खुश होत म्हणते, छोटी आई नाही बाळा, तर तू मला फक्त आई म्हणू शकतोस, कारण मीच तुझी खरी आई आहे। तू माझा आणि राघवचा मुलगा आहेस। तेव्हा विनू म्हणतो, काय? म्हणजे माझे खरे आई बाबा तुम्ही दोघेजण आहात का? त्यावर हो असं म्हणत सिंधू आणि राघव विनूला घट्ट अशी मिठी मारत खूप रडू लागतात। आता सिंधूचं कुटुंब पूर्ण झालेलं असतं। त्याच वेळेला मित्रांनो, आता बेशुद्ध पडलेली मधू ही शुद्धीवर येते। ती विचारते, राघव, सिंधू हे काय बोलत आहे? म्हणजे आपला विनायक? तर राघव म्हणतो, हो मधू, हा तोच विनू आहे ज्याला तू स्वतःच्या गर्भामध्ये वाढवलं होतंस। आपला विनायक मेला नव्हता, तर तो आपल्यासोबत आपल्या जवळच होता। तेव्हा मधू लगेच बेडवरून उठते आणि विनूला मिठी मारत म्हणते, थँक्यू सो मच राघव, तू मला हे सत्य सांगितलंस। हा माझा विनू आहे। देवाचे खूप खूप आभार की ज्या मुलाला मी स्वतः माझ्या गर्भात वाढवलं होतं, त्या मुलाला देवाने पुन्हा माझ्याकडे पाठवलं। माझा विनू असं म्हणत ती विनूच्या कपाळावर किस करू लागते। त्याच वेळेला आता सिंधू समोर येते आणि मधूला विनूपासून दूर करत म्हणते, हे खरं आहे की विनूला तुम्ही 9 महिने स्वतःच्या गर्भात वाढवलं होतं, पण हेही तितकंच खरं आहे की विनू माझा मुलगा आहे, माझा आणि राघवचा मुलगा। तेव्हा ते ऐकून मधूच्या पायाखालची जमीनच हादरते। ती म्हणते, नाही सिंधू, विनू माझा मुलगा आहे आणि तो कुठेही जाणार नाही। तर सिंधू म्हणते, मिसेस रत्नपारखी, भूतकाळात तुम्ही ज्या काही चुका केल्या ना, त्यातून काहीतरी शिकवण घ्यायला हवी, कारण तुम्ही या अगोदर पण हीच चूक केली होती। काहीतरी असं बोलल्या होत्या ज्यामुळे मला विनूला घेऊन रत्नपारखींचं घर कायमचं सोडावं लागलं होतं। मग त्याचे परिणाम पुढे काय झाले ते आपल्या सर्वांच्या समोर आहेच, परंतु विनायक माझाच मुलगा आहे आणि तो माझ्यासोबतच राहणार। तेव्हा मधू म्हणत असते की सिंधू, तुला सत्य का नाही दिसते? मी सहन केलेला त्रास याचा विचार तू का नाही करतेस? विनूला मी माझ्या गर्भात वाढवलं आणि आता तर माझ्याकडे ती गर्भपिशवी पण नाही राहिली, कारण मित्रांनो, गर्भपिशवीला इन्फेक्शन झाल्यामुळे मधूची गर्भपिशवी डॉक्टरांनी काढून टाकलेली असते।
तेव्हा आता मधू रडतच सिंधूला म्हणत असते की आता मी कधीच आई होऊ शकणार नाही आणि तुझ्याजवळ तुझी सावी आहे ना, सावी जी म्हणजे तुझी राघवची मुलगी आहे. तर विनायक हा माझा आणि राघवचा मुलगा आहे, त्यामुळे विनू माझ्यासोबतच राहणार, तो कुठेही जाणार नाही. त्यावर सिंधू मोठ्यानेच ओरडत म्हणते, अजिबात नाही, विनू माझा मुलगा आहे आणि तो माझ्यासोबतच राहणार. तेव्हा मधू म्हणत असते, राघव तू असा शांत का उभा आहेस? सिंधूला सांग की विनू माझा मुलगा आहे म्हणून, आणि ती माझ्या मुलाला माझ्यापासून असं हिरावून नाही घेऊ शकत. तेव्हा राघव लगेच विनूला तेथून बाहेर काढून देतो. तर सिंधू म्हणते, राघव तुम्ही या अगोदरसुद्धा कधीच सिंधूची साथ दिली नाही, तिची बाजू कधीही समजून घेतली नाही. निदान यावेळेला तरी मला समजून घ्या, कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे की विनू माझा मुलगा आहे आणि तो माझ्यासोबतच राहणार. तुम्ही मिसेस रत्नपारखींना प्लीज समजवा. तेव्हा राघव मधूला सांगतो की खरंच विनू हा सिंधूचाच मुलगा आहे. तेव्हा मधू रडतच विचारते, राघव तू हे काय बोलत आहेस? मी विनूसाठी काही नाही केलं तरीही तू सिंधूची बाजू घेत आहेस का? आणि तुला माहिती आहे ना की आयुष्यात मी कधीही आई होऊ शकणार नाही, तरीही तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेस का? तू असं नाही करू शकत. तेव्हा राघव म्हणतो, मधू प्लीज मला समजून घे, मी तुला जे काही सांगत आहे ना ते सत्य आहे की विनू हा सिंधूचाच मुलगा आहे, त्याच्यावरती फक्त आणि फक्त सिंधूचा हक्क आहे. परंतु मधू मात्र काही ऐकायला तयार नसते. ती राघव सिंधूला धमकी देत म्हणते की जर कोणी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना तर मी जीव देईन. विनूशिवाय या जगात माझं कोणीही नाही, त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. प्लीज हे नातं माझ्यापासून हिरावून घेऊ नका, नाहीतर मी मरून जाईन. तेव्हा राघव म्हणत असतो, मधू प्लीज असा मूर्खपणा करू नकोस. तेव्हा मधू म्हणते, मी काय फक्त तुला धमकी देत नाहीये, मी तेच सांगते जे मी खरंच करू शकते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, तर मग बघच. असं म्हणत मधू पळत पळत जाते आणि हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारून ती जीव देते. ते पाहून राघव सिंधूच्या पायाखालची जमीन हादरते. राघव मोठ्यानेच मधूच्या नावाने ओरडतो. परंतु मित्रांनो, हे सर्व राघवचं स्वप्न असतं. राघवला घाम फुटलेला असतो, तर समोर मधू हॉस्पिटलच्या बेडवर अजूनही झोपलेलीच असते. त्यानंतर राघव लगेच बाहेर येतो. तेव्हा सिंधू विनूला जेवण भरवत समजावत असते की तू जर जेवला नाहीस तर आईला किती वाईट वाटेल, तू गुड बॉय आहेस ना. तर विनू जेवण करण्यासाठी तयार होतो. ते पाहून राघव खूपच खुश होतो. तो एकटक सिंधू आणि विनूकडे पाहू लागतो. तेव्हा त्याला सिंधू विनूला घेऊन घर सोडून गेल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात. त्याच वेळेला राघवसमोर त्याची प्रतिमा येऊन उभी राहते. ती राघवला विचारत असते की तू सिंधूपासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवणार आहेस का? तिला हे सांगणार नाहीस का की विनू तिचाच मुलगा आहे म्हणून? अरे पण अजूनही सिंधू विनूसाठी स्वतःला त्रास करून घेत असते. तिला या त्रासापासून तू कधीच मुक्त करणार नाहीस का? सिंधूला या पश्चातापाच्या आगीमध्ये तू जाळून टाकणार आहेस का? जर तू सिंधूपासून हे सत्य लपवलंस ना तर तुझ्यात आणि सिंधूमध्ये काय फरक राहिला, तू हे विसरलास का? जेव्हा सिंधूने तुझ्यापासून सावीचे सत्य लपवून ठेवले होते तेव्हा तुला किती त्रास झाला होता, राग आला होता, तू सिंधूला किती मोठी शिक्षा केली होतीस. मग आता तू पण तीच चूक करणार का? मग आता तुलाही तीच शिक्षा मिळायला हवी जी सिंधूला मिळाली होती. त्यावर राघव म्हणतो, नाही, परंतु माझी आणि सिंधूची परिस्थिती खूप वेगळी आहे. माझ्यासमोर मधू आहे जिने आत्ताच आपलं गर्भाशय गमावलं आहे. ती कधीही आई होऊ शकत नाही. जर सिंधूला सत्य समजलं तर मला माहिती आहे पुढे काय होणार. सिंधू विनूला घेऊन पुन्हा एकदा निघून जाणार. ती माझ्या मुलाला मधूपासून माझ्यापासून दूर करणार. माझं सोडा, पण मधूला हे सहन होणार नाही. ती पुन्हा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेन. माझे हात दगडाखाली आहे. काय करू कळत नाहीये. सिंधूला विनूचे सत्य सांगू का याचा विचार आता राघव करत असतो. त्याच वेळेला सिंधू तिथे येते आणि राघवच्या खांद्यावर हात ठेवत विचारते, काय झालं राघव? कसला विचार करतोयस? तू ठीक तर आहेस ना? तर राघव सांगतो, हो सिंधू, सध्या ना माझ्या मनामध्ये खूप सारे विचार आहेत आणि त्याचं उत्तर मला मिळत नाहीये. तर आता मित्रांनो, सिंधूला राघव विनू हा तिचा मुलगा असल्याचं सत्य कधी सांगणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.